असं डर काय कुठल्या भागात लाईन आलेली आहे? आमच्या पॉवर हाऊसमध्ये लाईन आलेली आहे. नाही लाईन आलेली आहे, जोडलेली नाही. आता तेच बोलवलेली पॉवर हाऊस पॉवर हाऊस मध्ये लाईन एमजीपीने लाईन टाकली फिल्टरला नाही. रेल्वेच्या पाठीमागे संकेत विहार कसं कोशिश आले तिथे मला त्यांनी सांगितलं रेल्वेच्या बाजूला लाईनच नाही. आपण डिस्कस हे करू. हे पहिल्या प्रायोरिटीवरती आपण ह्या गोष्टी करू. आणि कचऱ्याचा एक विषय मला तिथे दिसला जरा कचऱ्याच्या गाड्या येतात पण ती भिंत जेवणाला दुरुस्त झालेली आहे त्याच्यामुळे किती नागरिकाला त्रास होतो. कचरा त्या भागामध्ये संकेत परिसरामध्ये जास्त प्रमाणात आहे. नादुरुस्त आहे म्हणजे पूर्णपणे खराब झाले. तुम्हाला जे वाटतं ते सांगा. हे तुम्ही आता 4 सांगितले बारीक टाकलं 6 इंची 10 इंची. आता लोकसंख्या ज्या हिशोबाने वाढते त्या हिशोबाने ते काही दुरुस्त झालेलं नाही केलेलं ते सारखे चॉक भरत त्याचे व्यवस्थित असे पाणी करून आता हा भाग कचरा पाहिजे आम्हाला दुर्गंधी त्रास औषध उपचारांना लगेच होईल. तिथे आरोग्य गरज लागत ते बाहेर एखाद्या आरोग्य उभे करा जेणेकरून ते 17,000 लोकसंख्या औषध फवारणी वगैरे सर्व झालं पाहिजे. निश्चर वाट असते काल पाणी फक्त जोडी आली तर बसू द्या. बाकीच्या म्हणून जशी येतील तसं जागा पावसाळ्यात कचरा नगर बाग आहे सगळं पाणी घाण प्रचंड प्रमाणात मासे समस्या असते काळ पाणी मच्छर लोकांना 10 वेळा फोन करायला लागतो तरी ते एक महिना येत नाही. म्हणजे आमचं रक्त 8 वेळा लागतं 10 वेळा त्याला फोन करून शिवाय द्यायला लागतं 2 लाख त्याच्यानंतर कचरापुरची बिरते महानगरपालिका माझे त्याला ठिकठिकाणी ठिगळं पाडलेले पाडलेले लोक असते पाडला की त्या 15 फूट करावं आणि त्याची दुरुस्ती करून द्यावं. आणि संकेत विहार ते सगळ्यात अजून एक महत्वाचा प्रश्न इथे लोकसंख्या एवढी मोठ्या प्रमाणात वाढते. कमीत कमी संख्येत 5,000 लोकसंख्या आहे. तिथं ज्या प्रमाणात घर वाढत त्यानुसार
महावितरणकडे लक्ष दिलं केबलसाठी पण व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे. साहेबांना बोलून त्यांनी कोटेशन काढलं 2 वर्ष झालं त्यांच्याकडे बजेट नाही म्हणून सांगतात ते काम करत टोटल 8-9 लाखाचं बजेट आहे त्यांचं. आता ते बजेट त्यांनी ना टाकायचं म्हणून मीटरचे पैसे लाईट बिल कशाला वापरतो म्हणून त्यांनी एस्टिमेट काढून दिलेलं विनंती आहे एवढी सगळ्यांनी काय फक्त विभागाच्या लोकांना बसू द्या जरा विनंती आहे म्हणजे काय प्रश्न सोडवायलाच आलेले आहेत ते सुद्धा त्या पद्धतीने आपण जरा बसू द्या त्यांना. या लोकांना प्राधान्य द्या जो कोण पुरुष मंडळी असतात त्यांनी थोडंसं उभं राहा कारण ऐकू द्या कारण ही परिस्थिती गेली 20 वर्षाला बघतात लक्ष द्यायला पण नाही जर असेच बाहेर ह्या लोकांना कळत नाही ना मी आलो कधी करायला इकडे घे ना बाकीच्या इकडच्या बाजूला या सगळी इकडे प्लीज इकडे चला इकडे चला प्लीज साहेब चला साहेब तुम्ही पण इकडे या तुम्ही साहेब इकडे या ना तुम्ही इकडे या सगळे इकडे सगळे इकडे या सगळे इकडे या मला प्रतिनिधी आपल्या अधिकारी सगळे त्या हिशोबाने ते परत त्याच्यात दुरुस्त झाले लोक काटाळे त्यांच्या ऑफिस जाऊन त्यांच्या ऑफिस निवडून ठीक आहे समस्या एक मात्र आतापर्यंत 3 ते 4 वर्षात 2.5 ते 3 लाख रुपयाचे वायर खांब सो खर्च एकदा पाणी करून लाईटीची व्यवस्था स्टेटरची व्यवस्था आणि मेन चौकात हायमाची व्यवस्था करून द्या. 1 ते 8 विभाग आले आहेत त्याच्यामध्ये सगळ्या 25 ते 8 गल्ले टोटल आणि 5 ते 8 एवढा मोठा अंगणवाडी मुलांना अंगणवाडी पाणी आता 18 दिवसाला टँकर येतो 18 ते 20 दिवसाला आता ऐकून घ्या आता आपण आपल्या समस्या यांना सांगितलं सांगितलं त्या हिशोबाने साहेब सांगतो ना रस्ता 20 वर्षापासून जो रहदारीसाठी चालू रस्ता होता आणि तो अचानक बंद केला रेल्वे भिंतीच आहे बोगद्यापासून साधारणतः 5 मिनिटाचं अंतर आहे तर आता ते बोगदा इथून मागे रोखून 20 वर्षापासून चालू रस्ता होता आपण आणताय ना रेल्वेने बंद केला साहेबांना आता काय होतं त्या रस्त्यावरून जाता येत नसल्यामुळे लोकांना 5 किलोमीटर येणं मान्य रेल्वेला एक पत्र वाटून ते बोगदा चालू करून द्यावं डांबरी करण्यावर ते चाललं पण ते जे आता पोल पोल काढून तो रस्ता संकेत बसले मी बघितलं सर बरं काय होतं अडचणीच्या एवढ्यात तुम्हाला कुठल्या सांगा 20 वर्षापासून चालू महापालिकेचे कोण आले निखिल आलाय मोदी साहेब आले लाईटचे कोण आले ते तुम्हाला 19 मार्चचं सर्क्युलर बघितलं तुम्ही एमजीबीचं आहे का लाईटचं कोण आलं जरा पुढे नसायचं निखिल पुढे सगळे पुढे लाईट नाही सर तुम्ही रोड डिपार्टमेंट शुभम ना
दोन त्यांच्या खरंच जेन्युइन प्रॉब्लेम आहे त्या दिवशी व्हिडिओ याच्यामध्ये काय झाले की ज्या गोष्टी आपल्याला तातडीने त्यांना रिलीज देता येतील त्या सरकारच्या 2-3 गोष्टी बाकीच्या कामगिरीच्या सांगितल्या थोडंसं तुमच्याकडनं ते जे काय तुम्हाला नाही त्यामध्ये काय करावं लागेल तो पण आपण डिस्कस करू. सगळ्यात महत्वाचं एमजीपीचे जसं यांचं काय म्हणणं आहे की एमजीपीची जी लाईन आहे पॉवरची ती ऑलरेडी तिथं टाकून झालेली आहे तिला फक्त जोडायची या दोन जुन्या टाकीला महादेवनगर टाकी ना टाकले संकेतनगरला टाकले क्लिअरचा विषयच नाही बोलत आहे मी तुला पॉवर हाऊसचा विषय ज्याच्यामध्ये 2-3 वर्ष झालं ती जोडलेली नाही का नाही जोडलेली काय प्रॉब्लेम आहे साहेब त्याला जोडायला एक मिनिट नाही लोकेशन नाही मला संतोषजी सगळं माहिती द्या एक मिनिट तुम्ही प्रोसिडिंगला घ्या आता 2 दिवसात त्यांनी कसल्यापासून जोडून घेतली पाहिजे जोडून नाही घेतली तर आपण रिपोर्ट करून काढू आम्ही बघून होतो पुढे कसं काय करायचं आंदोलन काटावं आम्ही त्यांच्या ऑफिसात त्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी पॉवर हाऊसची लाईन टाकली आपण ते जोडले का नाही का जोडलेली नाही कंप्लेंट नाही कंप्लेंट नाही मी काय सांगतो तुम्हाला पूर्ण कॉर्पोरेशन आहे कॉर्पोरेशन आमच्याकडे नाही राहणार असं नाहीये फक्त तुम्ही असं आहे की त्याला तुम्ही त्रासलेला हे 100% विषय मला कळालेला आहे माझ्या भावना तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या फक्त एवढाच विषय आहे की एमजीपीला त्याला काय अडचण आहे का जोडायला सर 500 मीटर लाईन तिथं बाकी आहे करणे अजून त्याच्यामुळे ती जोडली नाही का नाही जोडली नाही मग ते 500 मीटर लाईन नाही आहे ना आता आपल्याकडे अवेलेबल काय करताय बोलू तिथं पाट्याने पाईप 5 मीटरच्या उचलून नाही कोणी सांगितलं दुसरीकडे वाटत ते पाईप तिथल्या पाईप कुठून नेला तुम्ही जिथं लागेल तिथं टाकलं तेव्हा 500 मीटर नव्हती आपल्याकडे लाईन सर नाही ती ऍक्च्युअली आपल्या ह्या प्रोग्राम मध्ये लाईन नव्हतीच हा पण तरी पण आपण जे नगरसेवकांनी कोणी सांगितलं त्याप्रमाणे आपण लाईन टाकली तिथे आणि नंतरही आपण लाईन परत जोडण्यासाठी हो ना पण प्रॉब्लेम काय झाला सांगतो किती लाईन लागते 500 मीटर लाईन अजून 500 मीटर लाईन लागते तिथे आपल्याकडे तिथे 150 डायची लाईन आहे आपल्याकडे आहे निखिल काय त्याच्यामध्ये प्रोव्हिजन सध्या तर मेंटेनन्स पाईप आहे का एमजीपी का टाकू शकत नाही सर आता आपल्याकडे लाईन पाईप नाही शिल्लक तिथं एक 15-20 पाईप होते पण परत दुसऱ्या एरियामध्ये जे लागले तेवढं नाही ना मग ते नव्हते पुरतच नव्हते साहेब टाकूनही फायदा नव्हता 15-20 पाईपमध्ये यांचंही काम होत नव्हतं सर ते काम 20-15 कोणाचं काय मला काय कोणाचं काय संबंध आता काय करता आता सर असे नवीन एस्टिमेट जवळपास सँक्शन वर आलेलं आहे मग त्याचं तुम्हाला किती खर्च आहे तुझा 500 मीटर मध्ये ते कॉस्टिंग काढावं माहिती कॉस्टिंग काढा त्याची द्या आम्हाला आपण बघू काय करता येते त्याच्यात आणि ते जर नाही जोडलं तर ह्यांना पाण्याचा काहीच उपयोग नाही ना फक्त 500 मीटर जोडलं ना सर आपण पलीकडे रेल्वे लाईनच्या तिथे जर कनेक्शन दिलं तर तो सगळा एरिया होतो त्याचा 500 मीटर सोडून जर जोडलं तर काय फरक त्याला ते अलीकडच्या एरियाला पाणी मिळत नाही पण जे आहे ते जर जोडलं आपण तिथे अजून एक आहे सर आयडिया पण तेव्हा ह्यांनी आपण आपल्याला जोडू दिलं नाही ऐका ना कोणतं होतं ते सांगतो नाही ते 100 mm ची लाईन टाकलेली आहे ना नवीन सर तिथं एक DI ची 100 mm ची लाईन आहे त्याला आपण जोडू शकतो पुढे जोडू ना नाही त्यांनी जर परवानगी दिली तेव्हा जोडलं नाही आपण दोन अजिबात नका 2 मिनिट ऐका फक्त मी सांगतो तुम्हाला टेक्निकली ते फिजिबल वाटतंय 100 mm ची लाईन आपण चालू करू शकतो त्यांनी पाणी देऊ शकतो त्याच्यामुळे किती लोकांना फायदा होईल सगळा एरिया जवळपास कव्हर होईल कोणता सगळा एरिया पॉवर हाऊसला करा तुम्ही जोडा ते ठीक आहे ना मग त्यांनी जोडून बघा काय होतं त्याच्यामध्ये आपण ती मोठी लाईन आपण आमची समस्या आम्हाला कळू द्या आम्ही त्या 100 कधी आम्ही आता जोडायला तयार आहोत हो येस कधीपर्यंत होईल ते समजा 8 दिवस लागतील आपण कम्प्लीट सगळं त्यांना एरिया कम्प्लीट करायचं 8 दिवसांनी शनिवारी परत मीटिंग मी परत मीटिंग लावणार चालेल त्याच्यामध्ये मला एक सोमवारपासून 8 दिवस द्या मला
8 दिवसामध्ये मी ते मला तिकडून मी मेन लाईनला जोडून त्यांचे 100 mm आपण जोडून त्यांना पाणी द्यायला त्याच्यामध्ये जर जोडता आलं जे एक्झिस्टिंग आहे हो. तुमच्या ह्याच्यावर समजून घ्या आता एक गोष्ट आपल्याला आपल्याकडे जी आहे जी 100 mm ची तिथं एक्झिस्टिंग आहे पुढे आहे तिथे नवीन लाईन नाही का टाकली DI ची साहेब गरज आहे तिथे DI ची 100 mm कॉर्पोरेशनची लाईन टाकली नाही का यूज सुद्धा नाही केलेली आता आपली जी 150च्या मध्ये जे आपल्याला 500 मीटरचा पॅच कमी पडतोय ना तिथे आपण दोन्ही साईड रिड्युसर टाकून ती लाईन जोडून आणि त्यांच्या एरियाला आपण पाणी देऊ शकतो. त्यांचा प्रश्न हाच आहे हो. ते एमजीपीच्या लाईनला जोडणार का कॉर्पोरेशन नाही आपली लाईन त्यांचे ते पाईप काढू आपण बाजूला जी आहे लाईन ती आणि जे आपला गॅप राहिलेला आहे 500 मीटरचा त्याच्यामध्ये ती जोडून टाक म्हणजे त्यांना एमजीपीचं पाणी मिळेल मिळेल 100%. हो येस काय अडचण हो. आहे? आता याच्यामध्ये मान विषय आपण अखेरी नाही केला तर आपण इश्यू आपण त्यांच्या वरिष्ठांपर्यंत इश्यू रेज करू त्याची काळजी करू नका. विषय एवढाच आहे कुलकर्णी साहेब आता ठरल्याप्रमाणे एमजीपीच्या लाईनला तुम्ही ते कनेक्शन जोडून रिड्युसर जे आहे त्याच्यामध्ये त्यांना तुम्हाला संतोष हो पण मी इथे नाही आता मी नांदेडच्या साईडला आहे साहेब. ठीक आहे आता मी ह्या साईडवर नाहीये. विषय सोडवायचा आहे तुम्ही आता त्याच्यामध्ये एक काम करा की ते लगेचच तुम्हाला 8 दिवसाचा पिरियड आहे तर 8 दिवसामध्ये तुम्ही ते कनेक्शन जोडायची परिस्थिती चालू करा. नाही केलं तर आय विल हॅव टू रेज द इश्यू ते इश्यू मी रेज केला कागदोपत्री तर मग हे पण त्याच्या माझ्या सोबत असणार आहे एवढं लक्षात ठेवा. ते अडचणीचा विषय आहे. मी नाही सोडवायचा नाही ह्याचा अर्थ मग शांत शांतीतच आहे नाही करा एक कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला मी 10 वेळा फोन करून वेळ मागतोय साहेब मला घ्या चुकलो पुढे ठीक आहे पुढे चुकलो ते अधिकारी नाहीये कर्मचारी काय काय मी इथे मी एमजीपी ऑफिस ठेवले मला ह्यांचा प्रश्न साहेब तुम्ही भेटा ते तुमचे विषय सॉल्व्ह करा आपण गेलो आठ दिवसात विषयांतर करायला लागलं त्यांनी तुम्हाला आता जोडून द्यायला तयारी दिलेली आहे. मला कुठली सोमवारपासून मी साहेब रिपोर्टिंग करेन. मला फक्त एवढंच आहे की तुम्ही 8 दिवसानंतर मला पुढच्या सोमवारी राज्यामध्ये रिपोर्टिंग करायचं. मी ज्या बाबा तुम्हाला भेटून घेतात मी आज तुम्हाला झाला विषय तुम्ही मला आता एक सांगा त्याच्यामध्ये की बाबा तुमचं एमजीपीचं जे पाणी आता तुम्ही जोडणार आहे त्याच्यावरती ह्या लोकांनी कनेक्शन घ्यायचं अपेक्षित आहे. हो आमची लाईन वॉश केली की त्यांनी कनेक्शन यायला काहीच प्रॉब्लेम नसतो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं मला जे पॉवर हाऊस मध्ये राहतात हे जोडल्यानंतर तुम्ही रिक्सर निखिलकडे त्याचा अर्ज करा. ज्यांची जुनी कनेक्शन आहे त्यांनी ट्रान्सफर करून घ्या. त्याला 1100 काहीतरी रुपये किती आहे 1100 कुणाच्याही मागणीशाला बळी पडू नका. 1174 रुपये तुम्ही त्याच्याकडे रिक्सर पावती भरा आणि ज्यांची जुने कनेक्शन आहे त्यांनी ट्रान्सफर करा. ज्यांचे नवीन घ्यायचे त्यांनी मात्र नव्याने कनेक्शन त्यांच्याकडे अप्लाय करून त्यांच्याकडे घ्या. कुणीही तिथं बेकायदेशीर कनेक्शन मागणार नाही एवढी खबरदारी निखिल तुला घेतली गेली पाहिजे. आणि जर झाले असतील ते नंतरची सर्वेच्या वेळेस आम्ही तर मी नगरपालिकेला माझ्याकडे आल्यावरती काय करायचं ते मी बघणार आहे माझ्या पद्धतीने काय करायचं. फक्त एक तुम्ही करा की यांना कनेक्शनची लगेचच मुभा करून द्या तुमचे झाल्यानंतर. कुलकर्णी साहेब तुमच्यावरती मला एवढी आहे कनेक्शन काम चालू रिपोर्टिंग करेल मला कसल्या परिस्थिती तुम्ही करून द्या. आता विषय राहिला संकेत ते दिले ना नवीन 1174 ही ट्रान्सफरची फी आहे.
म्हणजे तुमचं जुन्या कनेक्शन वरून फक्त तुम्हाला 1800 रुपये द्यायचे, नवीन कनेक्शन घ्यायचे. आणि नवीन कनेक्शन जर घ्यायचे असेल तर त्याचे चार्जेस वेगळे आहेत. ते चार्जेस आम्हाला एरिया वाईज मीटर वाईज जे ह्याच्याप्रमाणे म्हणजे काय म्हणतो साईज ऑफ नळ कनेक्शन त्याच्यावरची वेगळे जातात ते तुम्हाला सांगतील. विथ सर पावती भरून घ्या, पावती तुमच्याकडे ठेवा आणि त्याच्यानंतर कशासाठी सांगतो हे तुम्हाला त्यावेळेस ते नगरपालिकेकडे हस्तांतरण होईल. त्यावेळेस आम्ही सर्वे करणार, सर्वे केल्यानंतर मी पावत्या मागणार. पावत्या ज्यांच्या नाहीत त्याला ज्या तारखेपासून अस्तित्वात स्कीम आली त्या तारखेपासून बिल मी पाठवणार आणि वसूल करणार. त्याच्यामध्ये संकेत विहार मध्ये लाईनच नाही. आता ह्याच्यामध्ये काय झालंय भाऊ की हे आता लगेच काम होणार नाही, थोडं थांबावं लागेल यांना. का माहिती का ते महापालिकेने अजून माझ्याकडे काहीच दिलेलं नाही. आपल्याकडे आता काल 2 दिवसापासून आपण टॅक्सेशन सुरू केले. तर आता आपण काय करतोय एकदा आल्यानंतर जिथे गॅप आहे ते पहिले आपण कार्यक्रम हाती घेणार किंवा त्याच्यामध्ये प्रायोरिटी म्हणजे आपण जिथं आता लाईनच नाही लोकांनी काय जर मदत करायची ही माझी बिलकुलच भावना. ही लाईन पहिली टाकली जाईल कसले फक्त ती माझ्याकडे जर थोडीशी साईज पण अमाऊंट आता 4-5 वर्षापूर्वी आम्ही मॅप मध्ये जोर होतो आंदोलन त्यावेळेस आम्हाला केंद्रानंतर त्याच्यामध्ये संकेत विभाग बालच कारण काय पडत त्यांनी जे आहे त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर मांडतो त्यांनी सर्वे केलाय की आता त्याच्यामध्ये त्याचे सांगतायत ना नाही त्याच्यामध्ये त्याची पण स्टेज सांगतो. आता स्टेटस काय आहे, 100 कोटीची स्कीम आहे बरोबर. 100 कोटीच्या स्कीम मध्ये ते प्रपोजल ऑलरेडी त्याच्यामध्ये घेतलेले. पण आता आपण काय करणार जर समज 100 कोटीच्या प्रपोजल जर वेळ लागला तर आम्ही थांबणार नाही. त्याचं विल मेक अ सेपरेट एस्टिमेट आणि ते जे त्यांचे एस्टिमेट आहे ते सुद्धा घेता येईल, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. त्याचं जर गरजच असेल आता लगेच खूपच अवस्था परिस्थिती वाईट आहे दिसते आता साधारणतः परिस्थिती तिथं वाईट आहे आपण इमिडिएट तिथं पहिलं काम ते हाती घेऊ आणि टेंडर काढू. नाही ऐका ना साहेब, कॉर्पोरेशन लगत आहे, थोडक्यातच होईल ना. कॉर्पोरेशनची टाकी जवळच आहे ना तिथं. आता कॉर्पोरेशनने आता काय केलं ते तुम्हाला सगळ्यांना सांगतो. कॉर्पोरेशनला एक त्याच्यामध्ये जो आत्ताचा परवाचं जे लक्षवेधी झालं 19 मार्चचा शासन आदेश आहे त्याच्यापूर्वीचा पण शासन आदेश त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार 23/9 म्हणजे ज्यावेळेस आपली नगरपालिका अस्तित्वात आली त्या रोजीच्या शासन निर्णयानुसार फुरसुंगी हुर्डी देवाच्या गावामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नळ जोडणी देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येईल. तुम्हाला दिलेले आयुक्त पुणे महापालिका तर त्यांना ते सूचना दिलेली की देखभाल आणि दुरुस्ती एवढंच त्यांच्याकडे दिलेलं. नवीन काम जे निर्माण करायचंय ना ते आता करणार नाही. मग ऐका ना हा संकेत काल दाखवतो तुम्हाला दाखवतो. एक मिनिट कचऱ्याची ही कचऱ्याची भिंत आहे हा रोड गेलेला डांबरी रोड हा डांबरी रोड रेल्वेच्या हा रेल्वेच्या कडे पुढे हा होतंय होतंय. नाही इथून कंपाऊंड होतंय सांगतो ना मी तुम्हाला. हा रेल्वेच्या संवेदनवर 196 बरोबर आपल्या टेन्शन आहे. हा रेल्वेच्या कडे निवडला संकेत करावा असेल या बोगद्यात आल्याशिवाय यांना पर्याय हा सगळ्यात जवळचा पर्याय आहे. तुम्ही 5 मिनिटात तुम्ही गोष्ट येऊ शकता. रस्ताच नाही श्रीराम मंदिर आहे गायराम मंदिर टाकी झाली 30 लाख हा मोठी टाकी झाली. तर त्यांनी जे ते काढायला ते पण काढलंय हो आहे ते काढलेलं आहे. आणि हिला आम्ही महानगरपालिका लाईन आहेत इथपर्यंत नाही संकेत काय ही लाईन ती आली बरोबर पण ह्या संकेत विभागामध्ये डिस्ट्रीब्युशन आहे नाही एक पॉईंट सुद्धा आमचे काय ह्यांचे काय बांधलो संकेत विभागाच्या
की इथून यायला वेळ लागतो तिथे टाकेला इथे ते काय आमच्याला आता काय करतो मान इथून आम्हाला त्यांना खर्च नाही जास्त एक पॅकेट नाही ट्रान्सपोर्ट करायला काय फक्त 500 मीटर लाईन नाही, पण आपल्या डिस्ट्रीब्युशन करावं लागेल. नाही, ते करावं लागेल. मी तुम्हाला पर्याय सांगतात टाकी आहे ते सोपं काम आहे. तो सर्वे मध्ये काय माहिती आता तुम्ही जे म्हणता ना एमजीपी सर्वे करताना त्याच्यावरतीच केलेला असणार. त्यावेळेस त्यांनी तुमच्या संकेत विहारचा जो सर्वे केला त्याच्यामध्ये त्यांनी एमजीपी सोर्स जो बघतो आपण म्हणतो त्याला म्हणतो सोर्स पाण्याचा जो सोर्स आहे तो कुठनं तरी एक तर इकडनं तरी बघितला असणार आहे नाहीतर इकडनं तरी घेतला असणार आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की आमच्या तिच्यावर त्यांनी लाईन टाकली आम्ही होतो लाईन टाकली ते म्हणजे समोर आपल्याला फुल लाईन तुमच्या समोर 500 मीटर लागले त्यांनी आपण परत नाही, मग आता आपण एक काम करू. मी याच्यामध्ये एकच क्लिअरिटी देतो त्याच्यामध्ये 100%. हा जर सोर्स असला तरी मी याच्यामध्ये काम करायला इकडं लाईन टाकायला तयार आहे. फक्त जरा थोडेसे आपल्याकडे पैसे जमा होऊ द्या. आपण त्याचे एस्टिमेट रेडीच आहे. टेंडर काढायला काय हरकत येणार नाही. त्याच्यामध्ये किती कॉस्टिंग होते ते बघूया त्याच्याप्रमाणे टेंडर काढू. जर समज याच्याकडं जर ती स्कीम जर मंजूर झाली तर तो विमा आहे तोपर्यंत पैसे वसूल. आज काय झाले कालच्या आपले साधारणतः काहीतरी 13 लाख रुपये जमा झाले. म्हणजे थोडा अजून महसूल जरा थोडा बऱ्यापैकी जरा जमून झाला तर मग आपल्याला काम करता येईल त्याच्यामध्ये होईल. पण त्याच्यामध्ये कारण मग तुम्हाला टॅक्स लागलेले काही प्रॉब्लेम तर हे काम आपल्याला हाती घेता येईल. परंतु सोर्स हा घ्यायचा का तो घ्यायचा तो त्यांच्याशी काय प्रॉब्लेम नाही. 17 ते 18 नाही. आता त्याच्या तोपर्यंत देखील आपल्याला तिथे टँकर देता येईल. टँकर चालू आहे पण एरिया मोठा असल्यामुळे अहो पाणी म्हणजे तुम्हाला सांगतो आळ्या प्यावं लागतात त्या पाण्यात. 18 दिवसांनी आळ्या होत्यात. टँकरची संख्या वाढवा. मला एक सांगतो त्याच्यात आता किती टँकर आपण स्टॅटिस्टिकली साधारण तरी 12-13 जात असतील. 12-13चा आपण काउंट एक 15 ते 18 पर्यंत जाऊ शकतो का? 18 टँकर तुम्ही का वाढवू शकतो किती वाढवतो मी बोलतो ना सर किती वाढवता येतील आपल्याला. नाही तसं आता बाकीचे कमी केले त्यामुळे नाही माझं काय म्हणत आहे की त्याच्यामध्ये यांचं जेन्युइनच प्रॉब्लेम काही आता ही लोक काही असे पोटतिडकीने सांगतात म्हणजे काहीतरी अडचण 100% आहेच ना आणि आपल्यालाही दिसतील पण आपण डोळेपट्टी मारते त्याच्यात. फक्त एवढंच आहे की 12च्या टँकरचं 18 टँकर जर केले तर जरा थोडासा रोटेशनला पण फरक पडेल आणि त्यांना हे भेटेल त्याच्यामध्ये करता येईल तसं देऊ दे त्यांना तसं सांग. फक्त 6 दिवसात सांगायचं तात्पर्य असं आहे की ते पाणी पिण्याजोगे योग्य राहतात 4 दिवसांमध्ये. तुम्ही सांगा ना. ऐका 8 दिवसांनी पाणी प्यायचं असं चालत असत तुम्हाला काय माहिती. तुम्हाला काय माहिती तरी साधारण 6 नागरिकांचं म्हणणं असं आहे की 4 दिवसाला पाणी आम्हाला ताब्यात घेण्यासाठी मिळलं पाहिजे. पण टँकर किती वाढवायची कॅपॅसिटी आहे लोकसंख्येप्रमाणे तुम्ही ठरवा. 6 दिवसाला पाणी देखील कसं आहे की एक लक्षात घे की वेन वी आर ॲश्युरिंग वी शुड मेक एन्श्युअर की आपण त्या लोकांना तसं ॲश्युरन्स दिलं. मी साहेबांशी बोलतो टँकर वाढवून द्यायची मी तुला 100% त्यांच्याबरोबर आत्ताच बोलतो हे विषय जे काय त्याच्यावर टँकर त्याच्यामध्ये थोडे वाढवून दिले पाहिजे त्यांना तो मार्ग लागला पाहिजे. कारण काही शेवटी तू त्यांना काहीच नाही बाकीच्यांना दिला मला नाही काहीच नाही असा विषय आम्हाला आंघोळीला पाणी विकत घेतात 6 दिवसावरती करता येईल आपल्याला त्याच्यामध्ये. 6 दिवसांनी त्यांनी परत असं नको म्हणायला की साहेब तुमच्या ठरलं तर त्यांनी अजिबात 6 दिवसांनी ते येणार माझ्याकडे 100%. मी आलं की तुला धरणार मी बघ तुम्हाला म्हणलं होतं 6 दिवस आहे मी साहेबांशी बोलतो तुला सगळे इन्फ्रास्ट्रक्चर द्यायची व्यवस्था करतो काही प्रॉब्लेम नाही तुला टँकर द्यायची व्यवस्था करतो. दुसरा मुद्दा आहे बेस्ट गाडी येते बरं का पहिली तर कचरा वेळी उचलला नाही जो आपला डेपो आहे डेपोच्या कचऱ्याच्या जे बाजूनी जी भिंत आहे ती आता तोडलेली आहे तर तिथं जर रिपेअरचं तुमचं रिपोर्टिंग जाऊ द्या त्यांना त्याला पण सांगू द्या. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये 2-3 प्रॉब्लेम लय मेजर आहेत. एक दुर्गंधीचा तर विषय आहेच. कुत्री ती तोडतात आणि ते कुत्री ते तोडायला गेलं की पोरांवरती अटॅक 100% असणार आहे. 3 वारल्यात. तर त्या 3 वारलेत त्यातली. मला दोन उत्तर द्या ना. मला समजला ना तुमचा प्रश्न समजला मला तुमचा प्रश्न तुमची एवढी पोटतिडकी मला समजला की मी नाही म्हणलं का त्याच्यामध्ये
मीच तो विषय, आता तुम्ही जे नाही सांगितले ते विषय मी सांगायला लागलो. तुम्ही बोलला का तरी आम्हाला विषय कुत्र्यांचा विषय, मी त्याच्यामध्ये ते कुणावर अटॅक करणार ते पण मी सांगितलं. तर ते त्याच्यामध्ये रिपोर्टिंग करा. आपण रिपोर्टिंग कुत्रा बंदोबस्त विभागापैकी एका नागरिकाचा ते करून चालणार नाही मोठे साहेब. ती भिंत दुरुस्त करावं लागेल. तर तुमचा रिपोर्ट गेला पाहिजे इमिडिएटली कॉन्सिक्वेन्स सिरियस आहे. म्हणजे जरा वर्क रुटीनवर म्हणतो ना अशा पद्धतीने की रिपोर्ट असा गेला पाहिजे की ती भिंत तोडल्यामुळं त्या ठिकाणी आवक जावक वाढली, कचरा डेपोमध्ये लोक यायला लागले, कचरा डेपोतून लोक बाहेर यायला लागले आणि त्यातनं कुत्र्यांवरती ती कुत्री आत जायला लागले, कुत्री तिथं हल्ला करतायत. हे सगळं त्याच्यात टाक. मी पत्र देणार आहे आता आणि तो रिपोर्ट करून तात्काळ त्याचं एस्टिमेट करून डागडुजी करून घ्या. 15 डेज मध्ये तुम्ही काय ना काय त्याच्यामध्ये उपाययोजना करा. कसले मला माहिती आहे तुमच्याकडे यंत्रणा रिबर्जेट या सगळ्या गोष्टी, मी पण महापालिकेत काम करतोय, मी पण त्या पद्धतीच मला पण माहिती आहे कामकाज कसं असतं. पण त्याच्यामध्ये प्रायोरिटी द्या. ती प्रायोरिटीचा विषय आहे. कारण तिथं खरंच जेन्युइन प्रॉब्लेम आहे की ते बाहेर येणार, कुत्रे आत जाणार आणि जनावर जाणार, 100% जात असणार ना जनावर. आणि तुम्हाला एक सजेशन की त्याच्या बाजूचा जो कचरा आहे तो इमिडिएट लगेच उद्या सकाळी स्पेशल फोर्स लावून तुम्ही सकाळी ते कसला क्लिअर करा. मला हे टाकतीलच फोटो, मला हे लोकच टाकतील फोटो आता किंवा साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे यांनी कचरा उचलून घेतला. रोडच्या बाबतीत शुभम माझं मत आहे की तुम्ही न्यू इन्फ्रास्ट्रक्चर करू शकत नाही मला मान्य आहे, पण यांना निदान वॉकेबल रोड तरी करू शकतो साहेब. तुम्ही नाही म्हणल्यावर तुम्ही कुठं नाही म्हणलं का? माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्याला वॉकेबल रोड तिथं काय संकेत विहार, त्याच्यानंतर पॉवर हाऊस रोड, मेन रोड जो आहे त्यांचा त्याच्यावर त्या ठिकाणी आपल्याला काही करता येतील. ते रोड लगेच मोबिलाइज करा आणि 2 दिवसात चालू करा असं माझं मत आहे. आणि इव्हन तुला मी यासाठी बोलवलं होतं गावातली यात्रा तिथे पण प्रॉब्लेम आहे. पण यात्रा पण यात्रा आली. मी ऑलरेडी पत्र कमिशनरांना पण लिहिलेलं आहे की तुम्ही जरा थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं मॉल शूटिंगवरती जरा रोड रिपेअर, मी म्हणत नाही तुम्ही आम्हाला चांगले चकाचक तार रोड करून द्या, मेजर खड्डे जर तेवढे जे ह्या आदेशात म्हणलेले, मी काय तुम्हाला त्या आदेशाच्या पलीकडे काही सांगणार नाही आणि मी ती अथॉरिटी पण नाही तुम्हाला सांगणार. तुमच्या कमिशनरांकडे तुम्ही ती अथॉरिटी घेऊ शकता जर नवीन करायचं असतील काय गोष्ट. पण तुमची पण मागणी नाही, माझी पण मागणी नाही. माझं त्यांचं साधं गणित आहे की जे रोड खराब झालेले त्याचे खड्डे मग ते बिटुमिनस असेल बिटुमिनसने करा, जे मुरमाचे ते मुरमाचे त्यांना करून द्यायचे होतील. कधीपर्यंत साधारणतः आपण यांना सांगू शकतो की पुढच्या आठवड्याच्या आत तुमचे सगळे खड्डे बोलले जातात. 2 आठवड्यावर खड्डे बोलले जातात. शेतीवरती पोचलेली जातं रोड सगळे रोड घेतले. 2 आठवडे देते ड्रेनेज लाईनचा तुम्ही एक विषय सांगितला त्याच्यामध्ये, तो जो विषय आहे तो पण आणून आपल्याकडे हस्तांतरित झाला. ड्रेनेजचं कोण बघता सोडून आपल्याकडे ड्रेनेजचं कोण बघतं ड्रेनेजचं नाना काम ठेवून नाही पुढे माझ्याकडे जे आहे ना इंटरनल लाईन्स मोठ्या लाईन्स म्हणजे नाले हे मोरे साहेब ह्याच्यामध्ये काय करायचं त्यांची ड्रेनेज लाईन तुम्ही बघितले? ड्रेनेज लाईनचे दुरुस्त आपण म्हणजे चालू आहे. इंटरनेटची लाईन तर तुमच्याकडे आहे. संकेत विहारमध्ये 18 गल्लीमध्ये तिथल्या लाईन रिपेअर त्यांचं म्हणणं रास्त आहे त्यांच्या एरियामधल्या मेंटेनन्स झालं नाही ते त्यांचं कुठं नाही म्हणणं नाही, लाईन नाही येत असं मेंटेनन्स झालं नाही. आपलं मेंटेनन्स शेड्यूल कधी गेलं होतं आतापर्यंत तिथं करायला? आपल्याकडे शेताकडे नाना काम जास्त कंप्लेंटचा विषय नसतोय. आता मी पण आरोग्य विभाग सांभाळतो ना तिथं महापालिकेचा पिंपरी चिंचवडचा, माझ्याकडे शेड्यूल आहे. आता शेड्यूल कसं असतं किंवा आम्ही शेड्यूल मध्ये जातो की आज तिथं जाऊन बघाय तरी काही कंप्लेंट नसली तरी तिथे जाऊन येणे काय परिस्थिती इथं सगळं सुरळीत चाललंय का असं किती वेळा जातो आपण आठवड्यात? आपल्याकडे ऑनलाईन तक्रार अरे बाळा समजलं ना. आपल्याकडे 3 लोक आहेत सर. आपल्याकडे सगळा पूर्ण पोसुंगी गाव आहे, गंगानगर, त्याच्यानंतर मंतर 2 आठवड्यात येईल यांच्याकडे रोटेशन. मी म्हणत नाही की त्यांच्याकडे रोजच जाऊन बसलं पाहिजे. आणि नाना इथले स्थानिक असल्यामुळे जिथं आपल्याकडे तुटले किंवा काय झाले तर आपण तिथं लगेच यंत्रणा पाठवतो. जर झाकण तुटलं आहे तर काय नाव पाठवतो? प्रतीक करून 2 गोष्टी. आता जे 3 माणसं आहेत ना तुझे त्यांना शेड्यूल देऊन किंवा जाऊ दे 2 आठवड्यांनी का व्हायना ह्यांच्या भागात जाऊन एक राऊंड मारलं तर गरजेचं आहे. त्यात कळलं तरी आपल्याला तिथे काय नक्की झालेलं आहे.
त्याला म्हणतात प्रिव्हेन्शन. आणि वर ज्यावेळेस तक्रार येईल त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट अटॅक करताच ना, तिथं जाऊन कारवाई करता, कारण तिथं लगेच तुम्ही ऍक्शन घेता आणि ते दुरुस्त करून देता. पण ते होऊ नये यासाठी एक आठवड्यातून चक्कर मारणं गरजेचं आहे. काय झालं इथं, मग कसं चाललंय, व्यवस्थित चाललंय का, हे करतो का आपण. अरे मॅन पॉवर मान्य आहे ना मला, स्वच्छतेचं काम आज नाही सर. स्वच्छतेला आरोग्य रेशन आहे. स्वच्छता मी नाही करत. चेंबर तुटला ना झाकण तर झाकण बदलून अशी किती तुटलेले जात नाही. जवळजवळ 40 ते घरात मी दाखवतो तुम्हाला. माझा नंबर घ्या, मी दाखवतो मला गल्लीमध्ये. हेच मला म्हणायचंय ना. नाथ आहे सगळे, एवढं वाशी आपल्याला गेलं. नाही नाही, तुमची माणसं लावा, ही लोक स्थानिक तिथे आहेत ना मदत करायला तुम्हाला. तुम्ही त्यांना लावा, चेंबर दुरुस्त करायचे. काय लय मोठा विषय आहे का तुमचं. आता लगेच तर सगळं होणार नाही. तुम्ही जर आता 40 चेंबर म्हणताय तर एका दिवसात मी पण अपेक्षा करत नाही किंवा यांनी पण 40, पण ते तर दिसू दे ना. आज 3 चेंबर झाले, झाले 4 झाले, 5 झाले, तर ते जेव्हा थोडंसं फायदेशीर त्याला होणार, त्यांना पण थोडासा रिलॅक्स वाटेल त्याच्यामध्ये. तो आपण एक शेड्यूल करा, मी त्याच्यामध्ये तसंच घेतोय आता की तुम्ही शेड्यूल करा, त्याच्याप्रमाणे तिथे दुरुस्त करा चेंबर. मेंटेनन्स सर मागचे एंडिंग सगळे संपलेले जातात. हा, नवीन जे आता आपण इस्टिमेट लावत त्यानंतर ते टेंडर लागून ओपनिंग होईल, मगच आता टेंडर नाही येत. मागचे संपले जातात. टेंडर तर कॉन्ट्रॅक्ट चालू असतील ना. त्या काळामध्ये अच्छा, तुम्हाला आता त्याच्यामध्ये सूचना तर दिली आहे. आमचं जे काही होत नाही ते तुम्हाला करावं तर लागेल. मी सांगत नाही हा विषय का, त्याची टेक्निकल अडचणी टेंडर चालू करतो. 2 आठवड्यात टेंडर होईल, मग त्याच्यानंतर ते चालू करते. पण त्याच्यामध्ये माझं असं टेंडर मंजूर झाल्यानंतर मात्र तुम्ही शेड्यूल लावा. शेड्यूल लावताना कसं की तुझ्याकडे 3च माणसं आहेत बाबा, मला मान्य आहे. आता मी जर तुझ्या जागी असतो तुम्ही काय केलं असतं, 3 माणसाचं शेड्यूल लावलं असतं की त्यांनी आज 3 दिवसांनी ह्याचा एरिया कव्हर करावा, रुसुंगीचा एरिया. 3 दिवस त्यांनी भेकराई करावी, बाकी 1 दिवस यांना द्यावा. यांचं 1 दिवसात होण्यासारखं काम आहे. काय लय मोठा विषय आहे का. शेड्युलिंग लावलं 2 तास पण लय झाले, पण शेड्यूल लावल्यानंतर तुझ्याच लक्षात येईल की हे सांगण्यापेक्षा ही चेंबर तुटलाय, तो चेंबर तुटलाय, ही तर खराब झालंय, तिथून वाहताय. आपण आहे ना, आपण काय झालं माहिती का, अधिकारी म्हणून माझी पण त्यात चूक आहे, संवेदनशील नाही. ज्यावेळेस आपण तिथं राहायला गेलो असतो तर काय झालं असतं, पटदिशील झाला असतं. ती लाईन तरी पटदिशील 1 मिनिटात झाली असतं. ते राहताना पण आपण टिकणारच नाही. जरा थोडासा संवेदनशील आपल्याकडे जिथं तक्रार आली समजा नाना काम. अरे मी म्हणतच नाही तुझ्याकडे तक्रार आली. ऐका ना साहेब, आज मी त्यांची तक्रार पण नाही, त्यांची तक्रार पण नाही की तू तक्रार आल्यावर तक्रार निवारण करत नाही. मी तुला असं सांगतोय की तू प्रोएक्टिव्हली तिथे जाऊन बघणं गरजेचं आहे. ऍज अ इंजिनियर म्हणून, ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून त्या भागातली समस्या काय ते आपल्या लक्षात येतील त्यांनी सांगण्यापेक्षा. त्यांनी तर तुला सांगणारच आहे, त्यांचं दुखायला लागलं ते बसतील का ते. आपलं काम काय आहे की आधी जाऊन तिथं बघणं गरजेचं आहे की आहे का नाही, काय परिस्थिती आहे, आपण ठेवलेलं झाकण व्यवस्थित आहे का, नेलं सोडून कोणी का, कुठलं त्या कोण पडलं, काय झालं, तर ते परत उद्या आपल्याला त्याचा दोषीच नाही का त्याच्यावरती का, ते त्यांच्यावर दोषीच आहे. म्हणून मग त्याचं शेड्युलिंग कर असं म्हणतो. तुझ्याकडे जरा हे झाल्यानंतर 2 आठवड्यानंतर मला असं अपेक्षित आहे, याच्यात पण घ्या आपल्या 2 आठवड्यानंतर तुम्ही शेड्युलिंग कराल. शेड्युलिंग असं कराल की ते शेड्यूल ह्या लोकांना माहिती असलं पाहिजे की ह्या दिवशी हे माणूस तिथे येतो आपला बघायला. तुला आठवड्यातला कोणताही दिवस ठरव, महिन्यातला 1 दिवस ठरवा, आठवड्यात नको. 15 दिवसांनी ठरवा. तुम्ही आता ते दिली तर महिन्यात 8 दिवसांनी मग काय आलं तर पाहिजे. मग माझ्या आणि दुसरं काय नाही, आता सुद्धा जरा यात्रा तरी यायला लागली. आरोग्याची जरा साहेब अजून एक विषय राहिलाय. हे ऐका ना साहेब, ड्रेनेज आहे ना, ऐका ना, शिवतेचं ड्रेनेज संकेत विहारला सोडलं, ओपन सोडलं, ती इतकी दुर्गंधी आहे ना, हे कचऱ्याचा वास परत इकडून वास. ऐका ना, आपले जे स्प्रेइंगला इथं आहेत गणेश गुले, तिथे प्रतिबंध विभाग आपला औषध
फवारणी तर कधी नाहीच, पण ऐका ना, तिकडून शिवतेचं घाण पाणी, इकडून कचऱ्याचं पाणी, ऐका कचऱ्याचा वास, त्यात संकेत विहार अडकले बघा, ओपन पाणी सोडले शिवतेचं. आधी पाणी करायला घेतं तिथे सुरू त्याचं पण ड्रेनेज बघून घे ना, त्याचं काय एस्टिमेट करायला लागतं ते सांग मला. मग ते पण आम्ही आमच्या बजेटमध्ये जर होत असेल तर करतो ना त्याच्यामध्ये. जर त्याला कॉस्टिंग असेल आणि योजनेत घालीन कुठल्या तरी काहीतरी मार्ग तरी काढीन. माझं एवढंच म्हणणं की तुम्ही फक्त त्याचं मला कच्चं एस्टिमेट करून द्या, माझ्या इंजिनियरला पण पाठवतो, त्याला फक्त एस्टिमेट करून घ्यायला लागतो. तुम्ही मला काय द्या करणार हा विषय कोणता सांगता लक्षात ओपन सोडले शिवतेज नगर म्हणून 250 शिवग्रांचा भाग आहे, जो की काळे पडला संख्येपासून लांब कसा ठेवला आम्हाला माहिती आपल्याकडे तो ग्रामपासून होता, तो अडकलाय मध्ये तिकडे पण नाही इकडे पण नाही, बऱ्याचशा लोकांना माहिती. जेव्हा ते ग्रामपासून तिथे ड्रेनेज टाकली, त्यांना रेल्वे पास करता येणार, त्यांना कॉर्पोरेशनला जोडून द्यायचा, म्हणून त्यांनी अलीकडे डवली कोंगरडो जो की रेल्वेच्या संकेतीवर लागून डांग रोडच्या पलीकडे त्यांनी त्या डावा जाऊन सोडला 250-300 घरांना ओपन. सँक्शन कसं दिलं चेक करायला लावून आपल्याला बँकेला पाठवून दे, त्याचं परमिशन कशी आहे, काय सँक्शन काय नाव आहे सोसायटी नगर आहे का सोसायटी? पुढे सोडलं कोपऱ्यात एक नंबर मोठमोठे पाईप टाकले ओपन सोडले. आरोग्य पोलीचा आपण आपल्याकडे आल्यावर तिथे चांगला दवाखाना एक छोटासा अरे जे काम करतात ना साहेब तुम्हाला नाही टाळे वाजत पाहिजे. लिचेट बाबत आहे ना पत्र द्या तुम्ही, कारण त्यांचं काय म्हणणं आहे पावसाळ्यातले बहिणी डीएसआय इंजिनियर चव्हाण म्हणून डीएस आहेत, त्यांचे विचारचे मी पण पत्र देणार आहे. मी आता कमिशनरनाच पत्र देणार सर हे लिचेटचा प्रॉब्लेम एवढा आहे, पाणी खराब झालेले, तुम्ही सॅम्पल पण पाठवा. कोळगे नंतर काय होईल माहिती का, मग माझ्या हातात पण बाग नाही सर, आपण कोळगे म्हणून जे आहे आणि डीएसआय चव्हाण म्हणून त्यांना सांगा लिचेटचा खूप मोठा issue सोमवारी आहे. मी त्यांना जाऊन भेटून चर्चा करू. माझ्या लेक्चर काढलं त्यांनी एक्सपायर केला साहेब नालाचं केला होता. त्यांनी बोलले, नालाचं. हो ना? तोच ना? तिकडं काय झालं? आता काय होतं ओपन पाणी वरून बरंच नाल्यातून पण ओपन पण बरंच त्रास भरपूर. MSCB ला मी पत्र देतो आजच तुमच्या गोष्टीचा प्रॉब्लेम त्याने सर्वे करून कोटेशन दिलं होतं आम्हाला. मी पत्र देतो. आणि डीपी संकेताला स्ट्रीट लाईटचं कोण आहे? दुसऱ्या एरियामध्ये एवढं. पाडगाव साहेब आले असतील ना? अहो सारखं असं दूर निघते लाईटीचं, कोणच येत नाही. 10 वेळा तिथे हे केलं तरी वायरी गेलेल्या आहेत. नाही, मी आज त्यांना बोलवलं, कारण ही यात्रा पण आहे. कृष्णेची यात्रा आहे. आपण कोटेशन आणलं लाईटच्या बाबतीत बाहेर पण आहात तुम्ही? काय म्हणताय? लाईटचं लाईट यायचं ना? बोलवा ना त्यांना. 2 मिनिटं. साहेब लोक आहे त्यांनी सर्वे 2021 साठी त्यांनी सर्वे केला तुम्ही असं खातं सांगा पत्र पण त्यांना करू नका. हे MSCB चा कारभार आहे हा, गोंधळ कारभार आहे. लोकांच्या घरावर हे रस्त्याच्या वरचे पुढे सर मेन पेपरच्या बातमी बघा पेपरची बातमी जोडलेला सकाळी सुद्धा न्यूज दिली आपण. तुम्ही समस्या सांगा ना, आम्ही त्याच्यावर काय केलं नाही असं सगळी तरफ करून शेवट आम्ही त्याचे मार्किंग आतापर्यंत सर तुमच्यासारखा अधिकारी काय तुम्हाला हे करत नाही, पण आपण काम करू ते मार्गी लावून प्रश्न कसले, कारण काय शेवटी मी जर त्या भागात राहिला असतो तर मी परदेशी चालला असतो. भीती तर राहत नाही ना, भीती तर राहत नाही. सांगण्यासाठी त्या भागात येऊन त्याच्यासाठी आम्ही स्वयं फाउंडेशनच्या आले का वतीने आले का बाहेर म्हणाले आले
इकडे ह्याला फक्त पॅच मारले तुमच्याकडे कुठला भाग आहे दादा? आणि नाही मला पाठव दोन गोष्टी आहेत बाळा की तुम्ही बसा मागे तुम्हाला बसायचं दोन गोष्टी आहेत की यात्रा कुसुमीची पण यायला लागली त्याचबरोबर उघडीची पण यात्रा यायला लागली. मला हे जर बघितलं असेल तर त्याच्यात क्लिअर कट म्हणलं की मेंटेनन्स आहे. मी म्हणत नाही तुम्ही कुठला नवीन दिवा बसवा, मला अजिबात अपेक्षा नाही नवीन दिवा बसवायची, ते तुमच्याकडनं अपेक्षित पण नाही मला. आता हा प्रश्न पहिला यांचा संकेत विहार आणि पॉवर हाऊस त्या ठिकाणचे किती लाईन आहेत, लाईनवरती किती दिवे आहेत आपले? त्या वार्डातलं नाही तिथे कोण आहे? सांगतो ना नाही सांगतो मला त्याच्यामधले किती दिवे आहेत. मी डोळे पाटील साहेबांशी पण बोलतो आता थोड्या वेळाने. तर ते सगळे दिवे चालू करून द्यावेत. त्याच्यामध्ये जे लाईट आहेत लाईटचं बसवा मी म्हणत नाही तुम्ही नवीन करा, आणि जिथे एक्झिस्टिंग हायमास असेल तो हायमास पण चालू झाला पाहिजे. हायमास नाहीच नसेल तर नाही मग ते मेंटेनन्स नाही लोक बोलत 4 वर्षामध्ये लाईट किती चालवतात? सगळ्या पण चालू होतात, एकही चालू होत नाही. त्यांनी बसवले नवीन टाकलेले त्यांच्या मार्फत तेवढेच चालू होतील. किती असतील? 5,000, 3,000, 2,000 काय संख्या असेल? एक ते 8 मुलांनी अशा 200 गल्ल्या असतील, साधारणतः एका गल्लीत 6 लाईट बरोबर आहे आणि जे मेन चौक आहे तिथं हायमास बसायची आमची दुरुस्तीचा विषय मी सांगतो. हे विषय झाले आणि संकेत विहारमध्ये कशी परिस्थिती एकच रोड आहे, मेन रोड आणि अंतर गेलेला 50 टोटल जर बघितलं तर यांचा जर काउंट जर बघितला तो 250 पण जातो म्हणजे गेला तर 250 होतं. तर मग 250ला तुम्हाला लगेच आता काही जादूची काढली नाही लगेच हे करायला लगेच तुम्ही पण आता मी लगेच यांच्यासमोर सांगायचं करा लगेच. तर ते तुम्ही त्याला शेड्यूल लावा, त्याच्यामध्ये 1 आठवड्याभरात 2 आठवड्याभरात तिथले सगळ्या लाईटी होतील का? रिपेअरला देऊन बघतो ना काय कुठल्या बंद्याचे काढून आणणार त्यांच्याशी संपर्क साधा. काढून दिले आमच्या आम्ही परत नाही आम्ही वैयक्तिक काम करतो. मला 2 गोष्टी पाहिजेत. एक फक्त 2 दिवसात पॉवर हाऊस कडे जाणारा जो रस्ता आहे तो 2 दिवसात आणि संकेत विहारकडे जाणारा रस्ता 2 दिवसात. हा मला 2 मेन रस्ते जे आहेत ते मला पहिले करून द्या आणि मग शेड्युलिंग लावून तुम्ही त्याच्यामध्ये करून द्या. अधिकारी येणार ना त्याला आम्हाला फोन करायचा आमची पोर आहे त्याला लोक आमची टीम आहे. त्याच्यामध्ये मेन रोड जे आहे ते पहिले घ्यायला मेन रोडला त्यांना पार्किंग करायला कारण तिथे लोकांची वर्दळ असते आणि हे जे ते शेड्यूल लावून त्यांना 1 आठवड्याभराचा प्रोग्राम लावून 2 आठवड्यात तुम्ही त्याच्यामध्ये क्लिअर करा. जिथं लाईट नाही तिथं नव्याने काम करावं लागेल, थोडा वेळ लागेल. सर काय काय ठिकाणी काय होतं रिपेअरिंगला लाईट दिलेला 2-2, 3-3 महिने येतच नाही. आणि हे वैयक्तिकरित्या आम्ही काम करतो. ठेकेदार आहे का तुम्ही स्वतः करतो? ठेकेदार नाही ठेकेदार आहे पुढे लाईन कुठली वगैरे काय आलं तर लाईन नाही. ते काय म्हणताय की आपला एकदा काढून घ्याला की एकदा सगळ्या कुठेही मग कसं होतं सर की जिथं लाईट असेल त्याच्याकडे लाईट जर काढून दिले ना तर तुमचा माणूस आला ना परत तर काय म्हणतो की आमच्याकडे नवीन लाईट उपलब्ध ठीक आहे तुमच्याकडे नवीन नाही ना आमची जी लाईट नेले ना तुम्ही आता एक करा त्याच्यामध्ये लाईट सगळे आहेत असं म्हणतात तर त्याची लाईस्टिंग करा आणि ती परत दुसरीकडे जाणार नाही एवढी खबरदारी घ्या. आपल्या याच्यात पण देऊन टाका की इकडे तिकडे नेण्याचे ते प्रकार दिसत आहेत आणि त्याच्यामुळे तिथं मेंटेनन्सला प्रॉब्लेम येतोय. देऊन टाक त्याच्यामध्ये तर तुम्ही फक्त एक करा की तुमचं मेंटेनन्स मेन रोड आहेत ते 2 दिवसात त्यांची क्लिअर करा. 2 दिवसात क्लिअर करा. आणि त्याचबरोबर फुरसुंगीचं आता हे झाला इथला विषय तुम्हाला बोलतो फुरसुंगी आणि उरळी काही गोष्टी अंगणवाडी आपण मंजूर करतो लगेच. माझ्याकडे आधी करतो भोसले विलेज रेल्वे इश्यू आज पत्र इश्यू करतो. पत्र देतो आज
रेल्वेच्या ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मला तुमची अशी मदत लागेल की मी हे पत्र देतो, ते पत्र देऊन संबंधित कोणते मंत्री येतात त्यांना कसं उघडणार कायमस्वरूपीचाच उघड कधीच बंद नाही. काय माझ्या पत्रामध्ये मी पत्र देतो इमिडिएट देतो त्याच्यामध्ये त्यांना नाश्ता आहे मी पण तसं घेतो आणि तिथं फक्त करून घेणं गरजेचं ते झालं की मग आपल्याला काय सुरू असं पत्र देतात. आम्ही मोठा बघून करून 5 मिनिटात ते सुद्धा काम होत जाईल. तुमच्या सर्व तुम्हाला कॉपी भेटून जाईल. मी जे आज जे ठरलेले ते सगळे नोट केले पत्र देतील आजच इमिडिएट संध्याकाळ नाहीतर सोमवारी कसल्या दिवशी संध्याकाळ. म्हणजे तिथं अंडरपास करायला आहे दुसरं काही नाही तिथं बंद करण्याचं कारण काय त्याला काही सांगितलं आज पाण्याकरता आहे रोड आहे ना आणि पावसाळ्यात पाणी येते त्याच्याकरता हा रोड ह्या पाणी एवढं वाच नाही ठीक आहे ना पावसाळ्यात पण राहील मग राहील आपल्याला एक पाणी आणतो पण आज त्या 11 महिन्यात आम्हाला मी तुम्हाला निवेदन तयार करून देतो मंत्र्यांचं पण निवेदन तुम्हाला तयार करून देतो सांगतो तुम्ही ते मंत्र्यांना काय निवेदन द्यायचं ते देतो. 14 फुटाची लिमिट त्याच्यामध्ये मी बघितलं त्या दिवशी एक समजा नाली काढली 14 ते 16 फूट लाईन तुम्हाला निवेदन देतो तुम्हाला निवेदन तयार करून मंत्र्यांना काय द्यायचं आणि पाईपलाईन सुद्धा जसं आपल्याला ऑप्शन 2 शोधायचं रेल्वे पास करून देत नाही त्यासाठी असतं काम करतो एक प्रकारचं पंपिंग स्टेशन सांगा आपणच त्याला सोडवली आपण आपलं नाही का ते आपल्या गाडीला उचलून गाड्या ते पण प्रॉब्लेम असेल मोठ्या कमी त्यांचं तेच कन्सेप्ट असणार आहे. रेल्वे पडेल ना